नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा नीलम्स योगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज सेशनचा 5वा दिवस चालू आहे। तर तुम्ही जर पहिले 4 दिवस सेशन अटेंड केलं असेल तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये पेन होऊ लागेल। हे पेन तात्पुरतं असतं, हळूहळू ते कमी होत जातं, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे। तर तुम्हाला एक दिवस रेस्ट घेऊन हे सेशन पुन्हा कंटिन्यू करायचं आहे। या प्रत्येक दिवशी आपण योगाचे वेगवेगळे प्रकार घेतलेले आहेत। सूक्ष्म व्यायाम प्रकार, सूर्य नमस्कार, तसंच आसनांचे विशिष्ट प्रकार। तर आसनांमध्ये आपण पाठीवर झोपून केलेली आसनं आहेत, उभं राहून केलेली आसनं आहेत, पोटावर झोपून केलेली आसनं आहेत। या आसनांचा आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर एक विशिष्ट प्रकारचा ताण निर्माण होत असतो, त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागावरची चरबी हळूहळू कमी होत जाते, वजन कमी करण्यास मदत होते। तर तुम्ही हे सेशन नक्की अटेंड करा आणि कंटिन्यू सातत्याने 1 महिनाभर हे सेशन पूर्ण करत रिपीट करा। त्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये फरक जाणवेल, तुमच्या शरीरात एक ताकद निर्माण झालेली तुम्हाला जाणवू लागेल। तर मला खात्री आहे तुम्ही हे सेशन नक्की अटेंड कराल। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत, त्या नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा। तर आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात। ओंकार। गायत्री मंत्र। ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। ओम सहनाववतु सहनोऽनुभवतु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ओम शांति शांति शांति। रिलॅक्स करूया। आता उभं राहून आपण वॉर्म अप करायचे। पायामध्ये दोन्ही अंतर या खांद्याने एवढं अंतर आणि श्वास घेत वरती द्यायचा, श्वास सोडत खाली पायाला टच आणि नंतर गुडघ्यातून फोल्ड करत माला असर। पुन्हा श्वास घेत वरती, दोन्ही हात पुन्हा वरती, श्वास सोडत खाली पायाला टच मालासन, श्वास घेत वरती, हात वरती, 3 श्वास सोडत खाली मालासन, श्वास घेत वरती, हात वरती, 4 मालासन, श्वास घेत वरती, दोन्ही हात वरती, 5 मालासन, श्वास घेत वरती यायचा, हात वरती, बाजूने हात खाली। आता कंबर पूर्ण गोल ठेवायची आहे। 1 2 3 4
5 6 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 दोन्ही गुडघे जुळवायचे गुडघ्यामधून गोल ठेवायचे 1 2 3 4 5 6 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 डावा पाय फोल्ड करायचा आपला टाच आपली सीटला लावायची थांबायचं थोडा वेळ पूर्ण स्ट्रेच आपल्या घोट्यांना मांडीला पाय खाली आता उजवा पाय टाच आपल्या सीटला लावायची थांबायचं 1 2 3 4 5 6 पाय खाली दोन्ही पाय खांद्याने एवढं अंतर हात समोर कमरेतून वळून मागे वळून बघायचं 1 थांबायचं थोडा वेळ समोर दुसऱ्या साईडला 2 समोर 3 समोर 4 समोर 5 समोर 6 समोर यायचं हात खाली आता थोडंसं अंतर वाढवायचं पायामधलं आणि कमरेतून साईडला ठेवायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स आता हात वरती पाय थोडे जवळ घ्या श्वास सोडत डावीकडे पूर्ण खांद्याला स्ट्रेच द्यायचा श्वास घे पूर्ण वरती श्वास सोडत उजवीकडे पूर्ण स्ट्रेच श्वास घेत वरती श्वास सोडत पुन्हा डावीकडे अल्टरनेट करा आपल्या खांद्यांना पूर्ण स्ट्रेच द्यायचंय रिलॅक्स दोन्ही पायात अंतर घ्या कोणासन करायचंय चला करूया सुरुवात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 यायचं समोर उजवा पाय समोर डावा पाय मागे श्वास सोडत खाली जायचं गुडघ्याला डोकं लावायचंय थांबायचं थोडा वेळ गुडघ्याला डोकं लावा पूर्ण स्ट्रेच आपल्या दोन्ही गुडघ्यांना श्वास घेत वरती यायचं हात वरती आता दुसरा पाय समोर समोरचा मागे न्यायचा श्वास सोडत खाली गुडघ्याला डोकं पूर्ण स्ट्रेच आपल्या गुडघ्यांना मांड्यांना थांबायचं थोडा वेळ श्वास घेत वरती हात दोन्ही पाय जवळ आता पाय बाजूला करायचे आणि अर्ध हनुमान बैठक याप्रमाणे 1 थांबायचं थोडा वेळ मांडीवर पूर्ण स्ट्रेच दुसऱ्या साईडला जायचं 2 थांबायचं 3 4
आता 5 ला आपला हाताबरोबर करायचं. 5 6 बघा घसरतोय पाय. 7 8 9 10. रिलॅक्स. आता मध्येच स्पॉटमध्ये बसायचं. एक शेवटचं थांबायचं. पूर्ण मांड्यांवरची चरबी कमी होते आपल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती. चला करूया आता आपण सूर्य नमस्कार. नमस्कार स्थिती. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम रवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7. एकसारखं करा सगळ्यांनी. 8 9 10 11 12. ओम भान्वे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम पुष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम मरीचे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 ओमकाराय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम भास्कराय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 शेवटी सगळ्यांनी ओम म्हणायचं प्रत्येक स्टेपला ओम श्री सविते सूर्यनारायण नमः ओम 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 रिलॅक्स बसून घ्यायचं सगळ्यांनी चला योग्य त्या आसनात बसून घ्यायचं पद्मासन येत असेल तर पद्मासन घाला किंवा अर्ध पद्मासन याप्रमाणे पाठीचा कणक ताठ ठेवायचे मान ताठ हाताची ज्ञान मुद्रा ध्यान मुद्रा आपण सुरुवातीला पद्मासन मध्ये बसून थोडेसे योग प्रकार करूया दोन्ही हात साईडला ठेवा श्वास घेत वरती पूर्ण स्ट्रेच आपल्या खांद्यांना नमस्कार स्थिती श्वास सोडत बाजूने हात खाली आता डावीकडे झुकायचं श्वास घेत डावा हात कोपऱ्यापासून जमिनीवर टेका पूर्ण स्ट्रेच आपल्या या भागावर पडणार आहे कमरेच्या साईडचा भाग पूर्ण कमी होतो श्वास घेत आहे त्या पूर्वस्थितीत पुन्हा श्वास सोडत उजवीकडे जायचं कानाला दंड स्पर्श करा पूर्ण स्ट्रेच कमरेला श्वास घेत मध्ये आता डावीकडे जायचं आपला उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा डावा हात मागे पूर्ण मागे येऊन बघायचंय खांद्याला कमरेला पूर्ण स्ट्रेच श्वास घेत मध्ये श्वास सोडत उजवीकडे जायचं आपला डावा हात उजव्या गुडघ्याला पाठीचं कणक ताठ ठेवायचं मागे येऊन बघायचं थांबायचं थोडा वेळ श्वास घेत मध्ये आता श्वास घेत दोन्ही हात वरती श्वास सोडत भूनमन समोर जमिनीवर डोकं पोट पूर्ण दाबलं गेलेलं आहे या स्थितीत थोडा वेळ थांबा आता आपण पद्मासन मध्ये योग मुद्रासन करायची आपल्या पोटावर डाव्या पोटावर उजवा हात ठेवा आणि पोट पूर्ण हात दाबायचं श्वास सोडत खाली डोकं जमिनीवर थांबायचं थोडा वेळ पाय आपले बाजूला करा आपल्याला ग्राइंडिंग करायचंय एक पूर्ण खाली समोर जायचं दोन मागे जायचं 3 4 5 6 7 8 9 चक्की आसन 10 आता विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6
7 8 9 10 पाय झुकवायचे। आता आपण बोटिंग एक्सरसाइज करायची या पद्धतीने। पूर्ण खाली जायचं श्वास सोडत, श्वास घेत वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता मागे वळून श्वास सोडत डोकं जमिनीला लावायचं, डावीकडे जायचं 1 यायचं समोर 2 यायचं वरती उजवीकडे 3 डावीकडे 4 उजवीकडे 5 डावीकडे 6 वरती यायचा 7 उजवीकडे 8 डावीकडे 9 10 रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स, थोडी रेस्ट घ्यायची। चला आता पाय दुमडायचे आणि हात बाजूला ठेवा साईडला डावीकडे 1 2 3 4 5 6 7 8 10 बटरफ्लाय मांड्यावर खाली करायचे। बटरफ्लाय खूप महत्त्वाचं आहे, दररोज करायचं। जमिनीवर आपल्या मांड्या लागतात का बघा। तीन ते चार ते 5 मिनिट या पद्धतीने बटरफ्लाय करायचे। रिलॅक्स, नाक लावायचं श्वास सोडून अंगठ्यांना 1 2 3 4 5 रिलॅक्स, पाय समोर। आता हात मागे टेकून आपली सीट उचलायची। ज्यांना खांद्यांचा त्रास आहे त्यांनी फक्त थोडंसं हळूच करा, जास्त वेळ धरून ठेवू। श्वास सोडत सीट खाली। आता एक एक पाय आपला फोल्ड करा, वज्रासन मध्ये यायचं। वज्रासन दररोज जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन। आता आपण उष्ट्रासन करूया, त्यासाठी गुडघ्यावर यायचं आणि श्वास घेत मागे जायचं। आपल्या टाचांना हात लावायचे, दोन्ही टाच जमत नसतील तर अर्ध उष्ट्रासन करायचं या पद्धतीने। एक हात ओपन ठेवायचा, पुन्हा श्वास सोडत पुढे यायचं आणि दुसऱ्या साईडने करायचं, दुसरा हात ओपन करायचा, थांबायचं थोडं, यायचं समोर। आता दोन्ही हाताने करूया।
दोन्ही हात मागे टाचांवर थांबायचं. थोडा वेळ असं स्थिर करा. श्वास सोडत पुढे. मांजर आसन मार्जरी आसन करायचे. आपल्या पाठीला बाग द्या. 1 पाठ वरती, 2 3 4 पाठीचा कणा फक्त हलवायचा, मधला भाग हलवायचे. 5 6 7 8 9 10. आता या स्थितीत आपला उजवा हात समोर, डावा पाय मागे, नजर आपल्या उजव्या हाताकडे. थांबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजव्या हाताने तोच पाय पकडायचा मागे जाऊन आणि आपल्या पायाकडे नजर. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली, पाय टेकवायचे आणि आपली छाती आणि हनवटी खाली जमिनीवर. बघा, जमत असेल तसं करा. थांबायचं थोडा वेळ. यायचं मागे, शशांकासन. थोडा वेळ थांबायचं. पुन्हा मार्जरी आसन. आपला डावा हात आणि उजवा पाय ओपन करायचा. नजर आपली डाव्या हाताकडे. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच हाताने मागचा पाय पकडायचा आहे आणि मागे आपल्या पायाकडे बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा मार्जरी आसन आणि शशांकासन. मागे जायचं सीटवर. थोडं रिलॅक्सेशन. श्वास घेत वरती यायचं. आता करूया आपण प्राणायामला सुरुवात. बसायचं योग्य त्या आसनात. पद्मासन, अर्ध पद्मासन, मांडी घालून सुखासन. हाताची ज्ञान मुद्रा, ध्यान मुद्रा. पाठीचा कणा ताठ, मान ताठ. करूया भस्त्रिका. दीर्घ खोल श्वास घ्यायचा आहे. कुंभ. श्वास रोखून धरा. दीर्घ खोल श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायाम करत असताना आपल्या मनामध्ये शुभ संकल्प ठेवायचा आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर या ब्रह्मांडावरील जी काही दिव्य ऊर्जा आहे ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. माझ्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या श्वासाबरोबर बाहेर सोडत आहे. दीर्घ खोल श्वास घ्या. मी माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर या ब्रह्मांडावरील जी काही दिव्य ऊर्जा आहे ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. माझ्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या श्वासाबरोबर बाहेर सोडत आहे. दीर्घ खोल श्वास घ्या. श्वास घेताना छाती फुगवायची.
कुंभक लावायचं, श्वास रोखून धरा, दीर्घ खोल श्वास बाहेर, पुन्हा दीर्घ खोल श्वास घ्यायचा, थांबायचं, दीर्घ खोल श्वास बाहेर, दीर्घ श्वसन चालू ठेवायचे। भस्त्रिका प्राणायाम दररोज 5 मिनिटं केल्यामुळे आपल्या फुफ्फुसांची, कंठाची, आपल्या हृदयाची ताकद वाढते। फुफ्फुसांमध्ये 7 कोटी 30 लाख वायुकोश असतात, मधाच्या पोळ्यासारखे कप्पे असतात। हे सर्वचे सर्व कप्पे ऑक्सिजनने भरले जातात, त्यामुळे आपल्या शरीरात प्रत्येक भागात ऑक्सिजन पुरवला जातो। कालांतराने सर्दी, दमा, खोकला, श्वसनाचे विकार पूर्ण बरे होतात, सायनसचा विकार बरा होतो, आपल्या श्वासाचा स्टॅमिना वाढतो, चालण्याचा, चढ चढण्याचा स्टॅमिना वाढतो, आपल्याला दम लागत नाही। एकाग्र मन ठेवायचे, कंटिन्यू 5 मिनिटं हा प्राणायाम दररोज करा। दिवसभरात आपण हा प्राणायाम कधीही करू शकतो। दीर्घ श्वसन चालू ठेवायचे, भस्त्रिका प्राणायाम। दिवसभर आळस येत नाही, थकवा येत नाही। मन एकाग्र ठेवायचे। प्राणायाममध्ये आपलं मन जितकं एकाग्र असेल तितकं जास्त लाभ होतो। दीर्घ श्वसन, श्वास घेण्यास 2.5 ते 3 सेकंद, श्वास सोडण्यास 2.5 ते 3 सेकंद, याप्रमाणे भस्त्रिका प्राणायाम करत राहायचं आहे। आता करूया आपण कपालभाती। श्वास फक्त सोडत राहायचं, पोटाला धक्का, श्वास बाहेर, कपालभाती प्राणायाम सुरू करायचे। स्ट्रोक मारायचे, आपल्या हातांची योग्य ती मुद्रा लावा। वजन कमी करण्यासाठी सूर्य मुद्रा, आपली अनामिका दाबून धरायची अंगठ्याने, वाढवायसाठी फक्त टच करायचं आणि वजन कमी करण्यासाठी दाबून धरायचे। सेकंदाला 1, मिनिटाला 60, 5 मिनिटात 300, 10 मिनिटात 600 स्ट्रोक पूर्ण करायचे आहेत आपल्याला। कपालभाती प्राणायाम हा प्राणायाम सर्व प्राणायामांमध्ये महत्त्वाचा प्राणायाम। नावाप्रमाणेच आपल्या चेहऱ्यावर, कपाळावर तेज, ओज, आभा, सौंदर्य निर्माण होतं। तसंच आपल्या शरीरातलं रक्तसंचरण क्रिया चांगल्या पद्धतीने होते। पोटाचं कार्य सुधारतं, पचनक्रिया, बद्धकोष्ठता,
बिघडली असेल पचनक्रिया तर बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी होते, त्या सर्व त्रासांसाठी कपालभाती दररोज आपल्याला कंटिन्यू 600 स्ट्रोक, कमीत कमी जास्तीत जास्त 1000. आपले 150 स्ट्रोक झालेले आहेत. कंटिन्यू करत राहायचं आहे. कपालभातीमुळे पोटाचा घेर पूर्ण कमी येतो, पोट कमी होतं. जो आजार आहे ते पूर्ण बरा होण्यास मदत होते. ज्यांना PCOD आहे, PCOS आहे, मेनोपॉजमधले त्रास, हे सर्व त्रास निघून जातात. वजन झटपट कमी होण्यास मदत होते. फक्त आपल्याला सातत्याने करत राहायचं आहे कपालभाती. तीनशे स्ट्रोक झालेले आहेत. पोटाला जर का श्वास बाहेर, आपला श्वास पूर्ण फोर्सनी बाहेर टाका, ज्यामुळे आपल्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. कंटिन्यू आपले 600 स्ट्रोक पूर्ण करायचे. 400 पूर्ण झालेले आहेत. 200 पूर्ण करा. नवीन लोकांना थोडं पोट आणि पाठ दुखू लागेल, थांबत करायचे. मध्येच 5 ते 6 सेकंद थांबायचं आणि पुन्हा चालू करायचं. रिदमिक पद्धतीने घड्याळच्या सेकंद काट्याप्रमाणे जायचं. स्ट्रोक 500 स्ट्रोक झालेले आहेत. आपल्याला 600 पूर्ण करायचे. कपालभाती आपण इथेच थांबूयात. आता करूया आपण सूक्ष्म व्यायाम प्रकार. आपल्या मानेसाठी
श्वास सोडत मान खाली, श्वास घेत वरती, वरती पायाच्या छताकडे, श्वास सोडत हळूवार मान खाली, श्वास घेत वरती, वरती पायाच्या छताकडे, थांबायचं थोडा वेळ, श्वास सोडत मान खाली, अजून एक वेळ श्वास घेत वरती, वरती पाहायचं छताकडे. ज्यांना वारंवार चक्कर येते, मान दुखते, त्यांच्यासाठी खास मोरचा प्राणायाम, याला मोरचा प्राणायाम देखील म्हणतात. अजून एक वेळ करूया. श्वास घेत वरती, छताकडे पाहायचं एकटक, श्वास सोडत हळूवार मान खाली, बाजूला कान लावायचे खांद्यांना, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, हनुवटी लावायची खांद्याला, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये. आता गोलाकार दिशेत मान फिरवा. श्वास घेत उजवीकडून जायचं वरती, पाठीमागे, डावीकडून श्वास सोडत खाली, मान समोर, श्वास घेत उजवीकडून वरती, पाठीमागे, डावीकडून श्वास सोडत खाली, मान समोर, श्वास घेत उजवीकडून वरती, पाठीमागे, डावीकडून श्वास सोडत खाली, मान समोर. विरुद्ध दिशेने श्वास घेत डावीकडून वरती, पाठीमागे, उजवीकडून श्वास सोडत खाली, मान समोर, श्वास घेत डावीकडून वरती, पाठीमागे, उजवीकडून श्वास सोडत खाली, मान समोर, श्वास घेत डावीकडून हळूवार वरती, पाठीमागे, उजवीकडून श्वास सोडत खाली, मान समोर, मान स्थिर ठेवायची. आता आपण त्राटक करूया. आपल्या डोळ्यांचा चष्मा निघून जाईल, डोळ्यांची दृष्टी वाढते. तर आपला उजवा हात समोर, अंगठा समोर, दृष्टी समोर घ्यायचा, आपली नजर अंगठ्यावर ठेवा, एकटक पाहायचं आहे अंगठ्याकडं आणि हळूहळू आपला अंगठा उजव्या दिशेने न्यायचा, मान हलवायची नाही, फक्त नजर अंगठ्याबरोबर, नजर अंगठ्याबरोबर ठेवायची, अंगठा उजवीकडे न्यायचा, थांबायचं थोडा वेळ, डोळ्यावर ताण येतोय, डोळ्यातून पाणी देखील येईल, हळूहळू अंगठा समोर आणा, नजरे समोर आणायचा, थांबायचं, रिलॅक्स, डोळे बंद करायचे. आता आपला डावा अंगठा घ्यायचा, डाव्या अंगठ्यावर नजर ठेवा आणि हळूहळू अंगठा डावीकडे न्यायचा, नजर अंगठ्यावर, मान हलवायची नाही, फक्त नजर अंगठ्यावर ठेवायची, हळूहळू अंगठा डाव्या दिशेला, थांबायचं, नजर पूर्ण अंगठ्यावर ठेवा, आता अंगठा हळूहळू नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा, नजर आपल्या अंगठ्यावर, अंगठा नजरेसमोर, एकदम अंगठ्याकडे बघायचं, थांबायचं थोडा वेळ, हात खाली, हातामध्ये घर्षण करायचं,
हात डोळ्यावर. रिलॅक्स. चला आता पाय समोर घ्या. आपण गुडघ्यांसाठी पायाचं स्ट्रेच करूया. गुडघ्यांखाली हात, गुडघेदुखी पूर्ण कमी होते. टाचावरती चवडे समोर उचलायचे. असं हात आपल्या मांड्याखाली जरा पूर्ण टाचावरती उचलायचे. चवडे समोर प्रेस करायचे. थांबायचं. 1 2 3 4 5 6. टाचा खाली. अजून एक वेळ टाचावरती चवडे समोर. 1 2 3 4 5 6. टाचा खाली. उजवा पाय डाव्या मांडीवर घ्या. बोटे पुढे मागे प्रेस करायचे. पूर्ण बोटांना ताण द्या. आता घोट्यातून गोल फिरवायचं पाय. 1 2 3 4 5 6. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6. झुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मांडी छातीला नाक गुडघे लावायचे. 1 2 3 4 5 6. मांडी वर खाली हलवा. रिलॅक्स. आपला दुसरा पाय बोटे पुढे मागे प्रेस करायची. पूर्ण बोटांना स्ट्रेच. आपले गुडघे दुखी, घोटे दुखी पूर्ण निघून जाते. पायांची स्ट्रेंथ वाढते, लवचिकता वाढते. गोल फिरवा बोटातून. 1 2 3 4 5 6. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6. झुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मांडी छातीला नाक गुडघ्याला लावायचं. 1 2 3 4 5 6. मांडी हलवायची वर खाली. जमिनीवर टेकली म्हणजे मांडी आपली. रिलॅक्स. पाय समोर. आता करूया नाडी शुद्धीकरण. आपली उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीकडून स्ट्रोक मारायचे. कपालभातीसारखे स्ट्रोक मारायचे. हा आपल्या श्वास फक्त सोडायचे. या पद्धतीने उजवीकडून स्ट्रोक मारायचे. आपली डावी नाकपुडी बंद करायची, उजवीने स्ट्रोक मारायचे. आता करूया आपण अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद, डावीकडून सुरुवात करा. डावीने हळूवार खोल श्वास घ्या.
डाव्या नाकपुडी बंद, श्वास रोखून धरा थोडा वेळ. उजवीने खोल श्वास बाहेर. पुन्हा उजवीने खोल श्वास घ्या. उजवी नाकपुडी बंद, श्वास रोखून धरा थोडा वेळ. डावीने श्वास हळूवार बाहेर. हे एक आवर्तन झालं आपलं. असे आपल्याला 20 ते 25 आवर्तनं करायचे. चालू ठेवायचे अनुलोम विलोम प्राणायाम. आपलं मन, आपलं शरीर, श्वास एकत्रित ठेवा. कपालभाती इतकाच महत्त्वपूर्ण प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम. नाडी शोधन प्राणायाम. आपल्या शरीरातील सर्व नसनाड्या हळूहळू कार्यशीलपणात जातात. त्यांची कार्यक्षमता वाढते. निरंतर 5 ते 10 मिनिटं करायचे. या प्राणायामामध्ये डोळे बंद ठेवून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. एक हात अवघडला तर दुसऱ्या हाताने करा. हात शक्यतो नाकाच्या वरच्या बाजूने ठेवा. प्राणायाम कंटिन्यू 10 मिनिटं करा. 5 ते 10 मिनिटं. ज्यांना असाध्य व्याधी आहेत त्यांनी सकाळ संध्याकाळ हा प्राणायाम अर्धा तास करायचं आहे. तसंच ज्यांना वारंवार सर्दी होते, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, संधिवात आहे, पॅरलेसारखे आजार आहेत, त्यांच्यासाठी हा प्राणायाम खूप उपयुक्त आहे. ज्यांना सतत डिप्रेशन येतं, सतत ताणतणाव येतो, मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, अशा व्यक्तींनी जर दररोज हा प्राणायाम सातत्याने केला तर त्यांच्या ह्या सर्व व्याधी दूर होतात. मनासंबंधीचे आजार जे आहेत पूर्ण बरे होतात अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे. सातत्याने करत राहायचे. अनुलोम विलोम प्राणायाम कंटिन्यू करा. कंटिन्यू आपल्याला 5 ते 10 मिनिटं प्राणायाम चालू ठेवायचं आहे. कितीही कंटाळा आला, आळस आला, मन स्थिर होत नसेल तरी आपले प्रयत्न लावायचे. हळूहळू जसं आपले प्राणायाम होत जातात तसं हळूहळू मन एकाग्र होत जातं. आपल्या शरीराला सवय होऊन जाते. कंटिन्यू 10 मिनिटं बसून स्थिर बसून प्राणायाम करण्याची जी सवय आहे ती आपल्या शरीराला लावायची आहे. मन एकाग्र. आपल्या शरीरातील सर्व अष्टचक्र जे आहेत ते जागृत होत चाललेले आहेत. आपली कुंडलिनी शक्ती जागृत होत चालली आहे. आपल्यातील ज्या सुप्त शक्ती आहेत त्या सर्व जागृत होत चालल्या आहेत. आपला आत्मविश्वास हळूहळू वाढत चालला आहे. मनामधली अनाहत भीती निघून जात चालली आहे. मन स्वस्थ आणि निरोगी बनत आहे. कंटिन्यू 5 ते 10 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम करत राहायचे. या प्राणायामामुळे असंख्य लाभ आपल्याला घेता येतात. तुमच्या डोळ्यांचे विकार,
कानाचे विकार पूर्ण बरे होतात, मानदुखी, खांदेदुखी निघून जाते। सातत्य हवंय, तुम्ही दररोज सातत्याने कराल तर तुम्हाला याचे रिझल्ट नक्की मिळणार आहेत। सर्वांनी चालू ठेवायचे 5 ते 10 मिनिटं। अगदी पॅरलेसारखा मोठातल्या मोठा आजार देखील या प्राणायामाने बरा होतो। अनुलोम विलोम प्राणायाम, चंद्रनाडी, सूर्यनाडी। आपण जेव्हा डावीकडून श्वास घेतो, उजवीने सोडतो, उजवीने घेऊन डावीकडून श्वास सोडतो, तेव्हा या दोन्ही नसनाड्यांमध्ये श्वासाचं घर्षण आणि मंथन होत असतं, ज्यामुळे आपल्या मूलाधार चक्रातली ऊर्जा जी आहे ती हळूहळू वरच्या दिशेने येऊ लागते आणि सुषुम्ना नाडी जी महत्त्वपूर्ण नाडी असते ती जागृत होऊन आपल्या या दोन नसनाड्यांना मिळते। या तिन्हींचा एकत्रित येऊन संगम होतो आणि ही दिव्य ऊर्जा आपल्या शरीरात प्रवाहित होऊ लागते। खूप महत्त्वपूर्ण प्राणायाम। आता जसं आपण डावीकडून श्वास घेऊन चालू केलेला आहे तसंच डावीकडून श्वास सोडून हा प्राणायाम इथेच थांबवूयात। करूया ओंकार साधना। 5 वेळा दीर्घ ओंकार करायचे। नमन। श्वास सोडत खाली जायचं, डोकं जमिनीला, श्वास घेत वर। एका पायाची सायकल 1 2 3 4 5 6 7 8 9 10। विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10। दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10। विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता दोन्ही पायाची अल्टरनेट सायकल 1 2 3 4 5 6 7 8 9 10। विरुद्ध बाजूने 1 2 3 4
5 6 7 8 9 10. दोन्ही पाय जोडून सायकलिंग करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता शून्य बनवूया. एक एक पायाने. सुरुवातीला उजव्या पायाने गोल शून्य बनवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. थोडी रेस्ट घ्या. आता आपण दोन्ही पायाने करणार आहोत शून्य. चला करूया सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पाय खाली. करूया आता शवासन. हात बाजूला ठेवा. पायामध्ये थोडं अंतर घ्या. मान झुकलेली. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. आपलं शरीर शवाच्या स्वरूपात आपण आपल्या दृष्टीसमोर पाहायचंय. दीर्घ खोल श्वास घ्या. दीर्घ खोल श्वास सोडत शरीर पुन्हा सैल सोडायचं. आपले पाय दिवसभर थकून जातात. या पायांना आपण विश्रांती देऊयात. पायांची बोटे, तळवे, टाचा, पायांचे घोटे पूर्ण शिथिल करा. रिलॅक्स करा. पायाच्या पिंढऱ्या, गुडघे, मांड्या या देखील रिलॅक्स करत जायचे. तिथला सर्व ताण काढून टाकायचा आहे. आता आपली दृष्टी आपल्या कमरेवर. आपल्या कमरेवरचा सर्व ताण काढून टाका. कंबर ढिल्या अवस्थेत सोडा. हळूहळू आपली दृष्टी आपल्या पाठीवर आणायची. पाठीचा कणा, सर्व मणके, बाजूच्या सर्व मांसपेशी पूर्ण विश्रांत अवस्थेत शिथिल करत जायचे. पाठीला आपल्या पूर्णपणे विश्रांती द्या. आपलं पोट, पोटामधील सर्व अवयव पूर्ण शिथिल रिलॅक्स करा.
अजून एक वेळ खोल श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास सोडत आपल्या शरीरावरचा उरलेला ताण कमी करा. शरीर शवाच्या स्वरूपात फक्त श्वास चालू आहे. छाती, मान, खांदे ते सर्व जखडलेले स्नायू शिथिल करत जायचे. मान ढिल्या अवस्थेत सोडायचे. खांदे पूर्ण ढिले करा. चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा. कान, नाक, डोळे, हनवटी, गाल, कपाळ, भुवया सर्व सूक्ष्म अवयव पूर्ण शिथिल रिलॅक्स करायचे. कपाळावर चाट्या नाहीशा करायचे. आपल्या मनाच्या ठिकाणी आनंदता, प्रसन्नता जाणवायची. आता आपली दृष्टी आपल्या हातांवर आणायची. आपले हात, हातांची बोटे, मनगट, तळवे, कोपर, दंड पूर्ण शिथिल करत जायचे. रिलॅक्स करत जायचे. हातांना पूर्ण विश्रांती. आजूबाजूच्या कोणत्याही परिस्थितीची जाणीव उरलेली नाही. फक्त शवासन, योग निद्रासन याचा सेम आनंद आपण घेत आहोत. आपल्या शरीराची खर्च झालेली ऊर्जा पूर्ण भरून निघत आहे. सर्व थकवा नाहीसा झालेला आहे. शरीर हलक्या फुलक्या अवस्थेत पोचत चाललंय. 2 मिनिटात 2 तासाच्या झोपेचा स्वाद आपण घेत आहोत. पूर्ण रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता आपल्या हाताच्या बोटांची हालचाल करत हात वरती घ्या. हातामध्ये घर्षण करा. शवासन स्थिती सोडायची. हात डोळ्यावर. पृष्ठ ताडासन. रिलॅक्स.